फ्रेंड्स, हे ऐकून तर जशी माझी दुनियाच अशी पूर्ण उद्ध्वस्त झाली। त्या क्षणाला असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही। आम्ही दोघं पण अशा प्रकारे तुटून पडलो होतो की दोघांना हे सुचत नव्हतं की आता काय करू। हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल। फ्रेंड्स, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की फ्रेंड्स, आज जो मी व्हिडिओ बनवत आहे तो मी पहिल्यांदा कॅमेरामध्ये येऊन फेस टू फेस व्हिडिओ बनवत आहे। मला असा व्हिडिओ बनवण्याची सवय नाहीये। जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आजपर्यंत जे मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांना मी पहिल्यांदा रेकॉर्ड करते, नंतर माझा व्हॉइस देते। मी आज पहिल्यांदा अशी कॅमेरा समोर फेस टू फेस येऊन व्हिडिओ बनवत आहे। तर जर बोलताना माझी कोणती चूक झाली तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज समजून घ्या आणि प्लीज निगेटिव्ह कमेंट्स टाकून मला ट्रोल करू नका। फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या एका दुःखद घटनेबद्दल सांगणार आहे। ही घटना फ्रेंड्स जेव्हा माझ्या आयुष्यात घडली ना, तेव्हा मला असं वाटायला लागलं की हे जे संपूर्ण जग आहे ते माझ्यासाठी संपलेलं आहे। या जगात आता माझ्यासाठी काहीही उरलेलं नाहीये आणि मी आता आत्महत्या करावी। त्यावेळी सरळ सरळ माझ्या मनात आत्महत्येचाच विचार येत होता। मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मला असं वाटत होतं सगळीकडे माझ्या निगेटिव्ह घडते। सारखं असं वाटायचं की माझ्यासोबत कधीही काही चांगलं होणार नाही, मी कधीही माझ्या आयुष्यात सुखी होणार नाही। असेच सारखे निगेटिव्ह विचार माझ्या मनात त्यावेळी चालू होते। फ्रेंड्स, मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्यासोबत काय घडलं, कसं घडलं, कशी मी मरणाच्या दारात जाऊन परत आले, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, माझा हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ सोडून बिलकुल जाऊ नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। फ्रेंड्स, मी जास्त वेळ घालवणार नाहीये आणि तुम्हाला सांगणार आहे की माझ्यासोबत काय झालं आणि कसं झालं। तर फ्रेंड्स, ही घटना आहे 2017ची। 2017च्या जूनमध्ये माझी पहिली प्रेग्नन्सी राहिली। ही प्रेग्नन्सी राहायच्या अगोदर जवळजवळ 7 ते 8 महिने मी खूप बाळासाठी प्रयत्न करत होते, पण मला यश येत नव्हतं। खूप स्ट्रगल केला, डॉक्टरकडे गेले, ट्रीटमेंट वगैरे घेतली, तेव्हा जाऊन माझी प्रेग्नन्सी राहिली। त्यामुळे जेव्हा मला पहिल्यांदा बाळाची चाहूल लागली तेव्हा मी खूप खुश झाले होते। माझ्यासाठी जे आकाश आहे ते एकदम ठेंगणं झालं होतं आणि खूप प्रयत्नानंतर माझ्या आयुष्यात हा सोन्याचा दिवस आला होता। मला अजूनही आठवतं, मी सकाळी 5 वाजता उठले होते आणि मी सकाळी 5 वाजता जाऊन मी प्रेग्नन्सीची टेस्ट केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली होती आणि त्यावेळी मला खरंच इतका आनंद झाला होता। मी सकाळ माझ्या हस्बंडला उठवलं आणि सांगितलं की बघा, माझी जी प्रेग्नन्सीची टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे। हस्बंड पण खूप खुश झाले होते। त्यानंतर मी माझ्या फॅमिलीला पण सांगितलं, ते पण सर्व खूप खुश झाले होते आणि खरंच तो सोन्याचा दिवस होता माझ्यासाठी। फ्रेंड, जेव्हा माझी ही प्रेग्नन्सी राहिली तेव्हा मी अंगाला खूप बारीक होते। तेव्हा माझं जे वजन होतं मला वाटतं फक्त 45 kgच्या आसपास होतं आणि मी खूप नाजूक होते। त्यामुळे या पहिल्या प्रेग्नन्सीचा मला खूप त्रास होत होता। मला सारख्या उलट्या होत होत्या, सारखं माझं डोकं दुखत होतं, सारखी माझी कंबर दुखत होती, सारखं मला चक्कर आल्यासारखं वाटायचं आणि खूप विकनेस यायचा आणि पूर्ण दिवसभर मला सारखी झोप यायची। सारखं असं वाटायचं झोपून जावं, सारखं मला असंच वाटायचं। फ्रेंड्स, ते दिवस खूप डिफिकल्ट होते, तरीही मी तसेच दिवस ढकलले आणि 2 महिने गेले। त्यानंतर फ्रेंड्स, 3ऱ्या महिन्याच्या शेवटी मला डॉक्टरने सोनोग्राफीसाठी बोलवलं। जेव्हा मी सोनोग्राफीसाठी गेले, डॉक्टरने मला टेस्ट केलं वगैरे आणि आम्हाला सांगितलं की मला जुळी मुलं होणार आहेत, मला ट्विन्स होणार आहेत, माझी ट्विन्सची प्रेग्नन्सी आहे। आणि ते ऐकून फ्रेंड्स मी इतकी खुश झाले ना की विचारू नका, कारण मी एका बाळासाठी प्रयत्न करत होते, एका बाळासाठी प्रार्थना करत होते आणि देवाने मला 2 बाळ दिले होते। त्यामुळे जो माझा आनंद आहे ना तो फ्रेंड्स अक्षरशः गगनात मावेनासा झाला होता। फ्रेंड्स, पण थोडे माझे हस्बंड आणि माझी आई वगैरे थोडी चिंतेत होती, कारण माझी जी तब्येत आहे ती खूप बारीक होती। मग त्यांना थोडं वाटत होतं की मी ही प्रेग्नन्सी कशी कॅरी करेन, कसं होईल वगैरे, थोडी त्यांना चिंता होती। पण मनातून ते दोघंही खूप खुश होते की मी प्रेग्नेंट आहे आणि आमच्या घरी 2 बाळ येणार आहेत। फ्रेंड्स, असे दिवस चालले होते। माझा जवळजवळ 4था महिना संपायला आला होता। आता कुठे मला ज्या उलट्या होत होत्या त्या कमी प्रमाणात व्हायला लागल्या होत्या आणि जे जेवण आहे ते मला पचायला लागलं होतं। आता मी थोडा खायला वगैरे लागले होते, थोडं जरा चांगलं वाटायला लागलं होतं। पण त्याच्यातच एके दिवशी असं झालं की अचानक मला ब्लिडिंग व्हायला लागली आणि फ्रेंड्स, जेव्हा ही ब्लिडिंग व्हायला लागली तेव्हा मी खूप घाबरले। तेव्हा माझी आई घरात होती। मी आईला पटकन सांगितलं की आई, मला अशी ब्लिडिंग होत आहे
आईने पटकन मला डॉक्टरकडे न्यायची तयारी केली. मी माझ्या हस्बंडला पण फोन केला की मला अशा प्रकारे ब्लिडिंग होत आहे. मग ते पण आले आणि सगळ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं. फ्रेंड्स, मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला चेक केलं आणि डॉक्टरांनी चेक केल्यावर सांगितलं की जे दोन्ही बाळ आहेत ते व्यवस्थित आहेत, बाळांना काहीही प्रॉब्लेम नाहीये. हा, पण ब्लिडिंग होते तर कधी कधी असं प्रेग्नन्सीमध्ये होतं. तर त्यांनी मला इंजेक्शन्स दिले, 7 ते 8 दिवस मला इंजेक्शन दिले. त्यांनी इंजेक्शन दिल्यानंतर माझी जी ब्लिडिंग आहे ती काही दिवसांनी थांबली आणि पुन्हा एकदा मी व्यवस्थित झाले. आणि मग असेच काही दिवस पुन्हा गेले. फ्रेंड्स, असाच माझा 5वा महिना लागला. 5व्या महिन्याचे काही दिवस गेले. 5वा महिना मला चांगला होता कारण मला खूप जास्त काही असा त्रास होत नव्हता. मी परत उलव्याला माझ्या घरी आले होते. अगोदर आईकडे होते जेव्हा मला ठीक वाटत नव्हतं, पण आता मला ठीक वाटायला लागलं होतं. मी ऍक्टिव्ह झाले होते. आता झोपून राहत नव्हते. इतका जास्त काही विकनेस मला येत नव्हता आता. त्यामुळे मी परत माझ्या घरी उलव्याला आले होते. फ्रेंड्स, 5व्या महिन्याच्या शेवटी म्हणजे आता 5-6 दिवस राहिलेले आहेत मला 6वा महिना लागायला. तेव्हाच फ्रेंड्स ती काळ रात्र आली माझ्या आयुष्यात. फ्रेंड्स, ही गोष्ट आहे 15 सप्टेंबर 2017ची. त्या दिवशी मी रेग्युलर सारखी घरात होते. मी एकटीच घरात होते. माझे हस्बंड जिमला गेले होते आणि 8-8:30ची वेळ असेल तेव्हा मी जेवून घेतलं होतं आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होते. व्हिडिओ पाहता पाहताच मला वॉशरूमला आली आणि मी टॉयलेटमध्ये वॉशरूमला गेले. जेव्हा मी वॉशरूमला बसले तेव्हा अचानकच घाबरून उठले. मला इतकी भीती वाटली की मला काय करू आणि काय नको असं झालं. मी पटकन टॉयलेटमधून बाहेर आले आणि जाऊन सोफ्यावर बसले. फ्रेंड्स, असं झालं होतं की जेव्हा मी वॉशरूमला बसले होते तेव्हा मला असं वाटलं की जे बाळ आहेत ते खाली आले आहेत आणि मी इतकी घाबरले की सोफ्यावर जाऊन असे बसले की एकदम काय करू आणि काय नको असं मला झालं. तेव्हा घाबरत घाबरतच मी माझे जे शेजारी होते त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मला असं असं वाटते. ते पण घाबरले. त्यांना पण समजत नव्हतं की काय करावं आणि काय नाही. त्या पण यंगच होत्या, ज्या ताई होत्या त्या पण यंगच होत्या. त्यांना पण काय समजत नव्हतं की काय करावं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या हस्बंडला फोन करा. मी इतकी घाबरले होते फ्रेंड्स की माझी हस्बंडला पण फोन करायची हिंमत होत नव्हती, त्यांच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती. मी त्यांनाच सांगितलं की तुम्ही माझ्या हस्बंडला फोन करा. मग त्यांनी माझ्या हस्बंडला फोन केला आणि मग त्यानंतर माझे हस्बंड आले. ऍक्च्युली असं झालं होतं की त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की मे बी असं झालं असेल की पोटात माझ्या बाळ हल्ले असतील. मी जेव्हा वॉशरूमला गेले असेल तेव्हा मी पटकन अशी उठले वगैरे असेल आणि बाळ घाबरले असतील आणि पोटात हल्ले वगैरे असतील आणि त्यामुळे मी खूप जास्त घाबरले असेल. पण फ्रेंड्स, त्यांना जरी असं वाटत असलं तरी मला खूपच जास्त भीती वाटत होती. मग मी माझ्या हस्बंडला सांगितलं की प्लीज तुम्ही मला आताच्या आता डॉक्टरकडे घेऊन चला. मग हस्बंड मला डॉक्टरकडे घेऊन गेले. फ्रेंड्स, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले ना तेव्हा 9:30 ते 10चा टाइम झाला असेल. तेव्हा डॉक्टर नव्हत्या कारण एवढ्या लेट रात्री डॉक्टर नसतात, त्यामुळे तिथे डॉक्टर नव्हत्या आणि सिस्टर होत्या. सिस्टरला मी सांगितलं की सिस्टर मला असं असं होते आणि मला असं असं वाटते. मग त्यांनी मला आत घेतलं आणि चेक केलं. चेक केल्यानंतर त्या म्हणाल्या काय नाही ग, तुला काय नाही झालंय, बघ बाळाचे ठोके एकदम व्यवस्थित आहेत. त्यांनी मला बाळाचे ठोके पण दाखवले. तू कशाला उगाच चिंता करतेस, बिलकुल चिंता करू नको, काही झालेलं नाही, काही प्रॉब्लेम नाही, सर्व व्यवस्थित आहे. पण माझ्या मनाला पटत नव्हतं. मग मी त्यांना म्हटलं की नाही सिस्टर, तुम्ही डॉक्टरांना बोलवा, मला डॉक्टरांकडून एकदा चेक करून घ्यायचं आहे. मग सिस्टरनी डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टर आल्या. डॉक्टरांनी मला चेक केलं. डॉक्टरांनी मला चेक केल्यानंतर डॉक्टर बाहेर गेल्या. त्या मला काहीच म्हटल्या नाहीत आणि बाहेर गेल्या आणि माझ्या हस्बंड सोबत बोलल्या. फ्रेंड्स, जोपर्यंत डॉक्टर माझ्या हस्बंड सोबत बोलल्या नाहीत तोपर्यंत जे माझे हस्बंड होते ते एकदम नॉर्मल होते. मी घाबरत होते पण ते नॉर्मल होते. त्यांना म्हटलं काही झालं नाही, मी असंच घाबरत असेल कारण मी खूप घाबरट स्वभावाची आहे, त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की ही अशाच घाबरले असेल. ते एकदम नॉर्मल होते. जेव्हा डॉक्टर बाहेर त्यांच्याशी बोलल्या थोड्या वेळाने ते आत आले. थोड्या वेळाने ते आत आल्यानंतर माझ्या रूम मध्ये आल्यानंतर मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि फ्रेंड्स, त्यांचा जो चेहरा होता ना तो पूर्ण असा उतरला होता. ते तसेच माझ्याजवळ आले. मी झोपले होते आणि माझ्याजवळ बसले
ते माझ्याकडे एकटक बघायला लागले. बोलत काही नव्हते, फक्त माझ्याकडे असे बघत होते. फ्रेंड्स, ते माझ्याकडे असे बघत होते तर मला आतून भीती वाटायला लागली की का ते माझ्याकडे असे बघतायत. मग मी त्यांना विचारलं की काय आलं, तुम्ही का असे माझ्याकडे बघत आहात. तेव्हा त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाले की पूनम, आपले जे 2 बाळ आहेत त्याच्यातला जो आपला एक बाळा आहे, डॉक्टरांनी सांगितले की तो 1-2 दिवसापूर्वीच गेलेला आहे. फ्रेंड्स, हे ऐकून ना माझ्या पायाखालची जमीनच अशी एकदम सरकून गेली. असं वाटलं की माझं असं जगच उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि मी एवढ्या जोरात रडायला लागले ना की माझ्या हस्बंडला पण रडायला आलं. मी खूप रडत होते. असं वाटत होतं की दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळलेला आहे. पण त्या पण परिस्थितीमध्ये मी आई होते. मग मी माझ्या हस्बंडला विचारलं की आपला दुसरा बाळ कसा आहे. तर हस्बंड म्हणाले की आपला जो दुसरा बाळ आहे तो व्यवस्थित आहे, पण डॉक्टर म्हणाल्यात की त्या आपल्या दुसऱ्या बाळाला पण नाही वाचू शकत, कारण एक बाळा आतमध्ये गेलेला आहे. आता त्याला बाहेर पडणं गरजेचं आहे आणि ते आता थोड्या वेळाने तो बाहेर येणार पण आहे. आणि डॉक्टर म्हणाल्यात की एकदा पिशवीचं गर्भाशयाचं जे तोंड आहे ते उघडलं ना की ते दोन्हीही बाळ एकाच वेळी बाहेर, म्हणजे एका पाठोपाठ एक बाहेर येतील. म्हणून आम्ही दुसऱ्या बाळाला पण नाही वाचू शकत. फ्रेंड्स, हे ऐकून तर जशी माझी दुनियाच अशी पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्या क्षणाला असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही. आम्ही दोघं पण अशा प्रकारे तुटून पडलो होतो की दोघांनाही सुचत नव्हतं की आता काय करू. आणि फायनली जेव्हा व्हायचं ते झालंच. माझा मिसकॅरेज झाला आणि रात्री दोन्ही माझे बाळ गेले. डॉक्टर त्यांना नाही वाचवू शकले. आणि एक ती माझ्यासाठी अशी काररात्र ठरली की मी नाही सांगू शकत मी ती रात्र कशी काढली. फ्रेंड्स, त्या अख्ख्या रात्रभर मी रडत होते. पूर्ण रात्रभर मी रडले आणि बिलकुल मला झोप लागली नाही, बिलकुल माझा डोळा लागला नाही. मी कंटिन्युअसली रडत होते, सारखी रडत होते. माझी आई, माझे पप्पा माझ्या सोबत होते, माझे हस्बंड माझ्या सोबत होते, मला धीर देत होते. पण मला बिलकुल धीर येत नव्हता, कारण मी कधी इमॅजिनच नव्हता केला, कधी विचारच नव्हता केला की असं काही माझ्यासोबत घडेल. त्यामुळे ते माझ्या सहनशीलतेच्या पलीकडेच होते. मी कंटिन्युअसली सारखी रडत होते. फायनली मला वाटतं दुपारी मला डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिला, झोपेचा काहीतरी इंजेक्शन दिला. तो इंजेक्शन घेतल्यानंतर मग मी झोपले. फ्रेंड्स, माझी देवाचरणी हीच प्रार्थना आहे की जे आमच्या दोघांसोबत घडलं ते जगातल्या कुठल्याही जोडप्यासोबत घडू नये. कारण फ्रेंड्स, ही घटना जेव्हा आमच्या आयुष्यात घडली ना त्याच्यानंतरचं जे आमचं आयुष्य होतं ना ते इतकं डिफिकल्ट होतं की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. या घटनेनंतर जो एक दिवस आमच्या आयुष्यात येत होता ना तो अक्षरशः आमच्या दोघांसाठी एक वर्षासारखा होता. फ्रेंड्स, आम्ही दोघंही चांगले शिकलो होतो, चांगला जॉब करत होतो. आमच्याकडे सगळं होतं, घर होता, गाडी होती, सगळं होतं. पण ही घटना जेव्हा आमच्या सोबत घडली ना तेव्हा आम्हाला दोघांना असं वाटायला लागलं ना की आमच्याकडे काहीच नाहीये. आम्ही पूर्ण दोघं जण असे उद्ध्वस्त झाल्यासारखे होतो. फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय कारण होतं माझ्या मिसकॅरेजचं. तर फ्रेंड्स, आम्ही विचारलं होतं डॉक्टरांना की काय कारण होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आतमध्ये बाळाला काय झालेलं आहे आम्ही नाही सांगू शकत. मे बी त्यांना असं वाटत होतं. ते म्हटलं की आम्हाला असं वाटते की असं झालं असेल की ट्विन्स होते, त्यामुळे मे बी बाळांना आतमध्ये जागा झाली नसेल, त्यामुळे मिसकॅरेज झाला असेल. पण ते फक्त त्यांना वाटत होतं, शोर नाही त्यांनी सांगितलं. त्यांनी फक्त एक अंदाज वर्तवला होता.
फ्रेंड्स, माझी देवाचरणी हीच प्रार्थना आहे की देवाने कुठल्याही जोडप्याला हे दुःख देऊ नये, माझ्या दुश्मनाला पण असे दिवस दाखवू नये. फ्रेंड्स, जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली तेव्हा माझ्या हस्बंडने, माझ्या फॅमिलीने, माझ्या फ्रेंड्सने मला खूप सपोर्ट दिला, मला खूप आधार दिला, मला खूप समजवलं, मला या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हां, पण काही असे पण होते ज्यांनी त्याही परिस्थितीमध्ये मला क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला की अरे हिने असं केलं असेल, अरे तिने तसं केलं असेल, अरे ही जिने चढली असेल, अरे हिने जड सामान उचललं असेल, अरे ही चालायला गेली असेल, अरे हिने बरोबर खाल्लं नसेल, हिने बरोबर काळजी घेतली नसेल म्हणून असं झालं. हे सर्व लोक फ्रेंड्स माझ्या नजरेत शेमलेस होते. त्यांना माझ्या दुःखात सामील होता येत नव्हतं म्हणून बसून क्रिटिसाइज करत होते. या सर्वांमध्ये माझी सासू पण सगळ्यात पुढे होती हे ते बोलायला. तिने 5 महिने माझं काहीही केलं नव्हतं. माझ्यासाठी जे पण केलं माझ्या हस्बंडने आणि माझ्या आईने केलं. आईने आणि माझ्या हस्बंडने माझी खूप काळजी घेतली. दोघांनी माझ्यासाठी खूप त्रास केला होता. पण माझ्या सासूच्या याच्यामध्ये काही रोल नव्हता. पण हां, जेव्हा ही वाईट घटना आमच्यासोबत घडली तेव्हा सगळ्यात पहिले बोल लावायला तीच पुढे आली होती आणि तिचा स्वभावच तसा असेल म्हणून तिने तसं केलं असेल. मला एकच म्हणायचं आहे की वाईट कर्मांचे जे भोग असतात ते वाईटच असतात आणि कधी ना कधी ते माणसाला भोगावेच लागतात. फ्रेंड्स, माझे काही फ्रेंड्स होते त्यांनी मला खूप समजवलं की बघ पूनम, तुझी 2 मुलं गेली असली ना तरी देवाला तुला मुलगी द्यायची आहे म्हणून असं तुझ्यासोबत झालं. बघ, तू लवकरच प्रेग्नेंट होशील आणि तुला एक खूप छानशी मुलगी होईल. आणि खरंच फ्रेंड्स, माझ्या ज्या फ्रेंडच्या ब्लेसिंग होत्या त्या मला लागल्या, त्यांचे जे आशीर्वाद होते ते मला लागले आणि लगेच म्हणजे एक 4-5 महिन्यानंतरच माझी प्रेग्नेन्सी राहिली आणि लगेच माझी मुलगी झाली. आज फ्रेंड्स मला खूप छानशी मुलगी आहे, खूप क्यूटशी मुलगी आहे. आम्ही तिच्यासोबत खूप खूप खुश आहोत आणि ती आता 6 वर्षाची झालेली आहे आणि आम्ही स्वतःला लक्की मानतो की आम्ही एका मुलीचे आई वडील आहोत. फ्रेंड्स, मला शेवटी हेच सांगायचंय तुम्हाला की जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर प्लीज स्वतःची खूप काळजी घ्या आणि तुमच्या तब्येतीपेक्षा, बाळाच्या तब्येतीपेक्षा कोणत्याही गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. जर डिलिव्हरीच्या वेळी तुमची नॉर्मल डिलिव्हरी होत नसेल, डॉक्टरांनी जर काही कारणास्तव सांगितलं असेल की नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार, तुम्हाला सीझर करावा लागेल, तर प्लीज सीझर करा, वेळ घालवू नका. कारण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण अशा केसेस झालेल्या आहेत की त्यांनी सीझर करायला उशीर केला, त्यामुळे काय झालं, त्यांचा जीव धोक्यात आला आणि बाळ त्यांनी गमावला. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन की डॉक्टरांचा सल्ला ऐका आणि डॉक्टर जे तुम्हाला सांगत असतील ते करा. तर फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. मी आशा करते की तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल आणि ज्या महिला प्रेग्नेंट असतील ती खूप जास्त त्यांची केअर करतील. ज्यांची पत्नी प्रेग्नेंट असेल ते पुरुष आपल्या पत्नीची खूप काळजी घेतील आणि जी वेळ आमच्यावर आली ती कधीही तुमच्यावर येऊ नये हीच माझी शेवटी देवाचरणी प्रार्थना. थँक्यू.